छावा या सिनेमानं पुन्हा एकदा नव्याने इतिहासाची उजळणी सुरू केली आहे. या सिनेमाने फक्त तिकीट बारीवरच उत्तम व्यवसाय केला नाही, तर अनेकांच्या मनाला ती कथानक भावत आहे. अनेकांना नव्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कळत आहेत. पण यासोबतच या सिनेमाच्या निमित्तानं इतिहासाची उजळणी एकीकडे होत असताना काही वादांनाही तोंड फुटलं आहे. हे वाद नक्की कुठले आहेत? तर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल लिहिलं गेलेलं किंवा आजपर्यंत समोर आलेलं हे नक्की योग्य प्रकारे मांडलं गेलं होतं का? काहींनी त्याच्याबद्दल षडयंत्र असल्याचेही नव्याने दावे केलेले आहेत. तर काही नवीन दावे प्रतिदावे समोर यायला लागलेत आणि या निमित्तानं महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी गाजलेल्या एका मालिकेचीही चर्चा सुरू आहे. या मालिकेतनं छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राच्या घरात पुन्हा एकदा नव्याने पोहोचवणारे डॉक्टर अमोल कोल्हे, जे स्वतः खासदारही आहेत, यांच्याही बाबत वेगळ्या चर्चा सुरू झाल्या. नक्की हे सगळे विषय काय आहेत? संभाजी महाराजांचं नव्या पद्धतीने एक मांडणी करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, हे खरंच तितक्या ओपनली आज शक्य आहे का? या सगळ्यांबाबत आज आपण स्वतः डॉक्टर अमोल कोल्हेंशी बोलणार आहोत. अमोलजी, खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. आज आपण छावाच्या निमित्ताने खरं तर भेटतोय, पण छावाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जसं मी म्हटलं की तुमच्या मालिकेची ही चर्चा सुरू आहे. पण सगळ्यात पहिले तुम्हाला काय वाटतं, इतक्या मोठ्या प्रमाणावरती एका ग्रँजर एका स्केलवरती छावा सिनेमा आला, देशभरात छावाचं कौतुक होतं आणि देशाच्या अनेक भागांमधले माझे मित्र आहेत की ज्यांना पहिल्यांदाच खरं तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कळलं. तुम्ही ज्या एका हेतूनं ही मालिका सुरू केली होती, तुम्हाला वाटतं आज ती देशभर पोचली आहे? हो, अगदी. कारण छावा सिनेमा येणं ही खरं तर कौतुकाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. कारण या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचा जो ज्वलन तेजस इतिहास आहे हा इतक्या मोठ्या स्वरूपात देशाच्या कानाकोपऱ्यात पोचतो. आणि जेव्हा तुम्ही 70 mm वर मोठ्या पडद्यावर जेव्हा इतिहास पाहता तेव्हा नक्कीच त्याचा एक प्रभाव वेगळा असतो. आणि त्यामुळे या निमित्तानं बॉलिवूड अस्तित्वात येऊन एवढी वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा आलाय ही खरोखर आनंदाची आणि अभिमानाचीच गोष्ट.